नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाळीमळा येथे राहत असलेले तानाजी बबन भुजबळ यांच्या घरामध्ये 26 तारखेला मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून महिलांच्या गळ्यातील 3.5 ते 4 तोळे वजनाचे दागिने लंपास केले। तसेच घरामध्ये असलेली रोख रक्कम 25,000 आणि तानाजी बबन भुजबळ यांच्या मुलाच्या खिशामध्ये असलेले 2,000 रुपये असे एकूण 27,000 रुपये रोख रक्कम या चोरट्यांनी लंपास केली। एकूण 3 ते 3.5 लाख रुपयाचा ऐवज ह्या चोरट्यांनी लंपास केला आहे। याबाबतची फिर्याद त्यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला दिलेली आहे। घटनेची माहिती समजताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले। दरम्यान आज सकाळी 10 वाजण्याचे सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची माहिती घेतली। यावेळी माध्यमांशी बोलताना रवींद्र चौधर काय म्हणालेत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव। बोला। नाही यांचं तुम्ही घरी होते का? हा, घरातच होतो आम्ही। बर, काय झालं? 1 वाजता रात्री ना डायरेक्ट इकडे या तुम्ही, हो डिओ इकडे ते बंद करा फोन। हा, हे कुठं होते विचारा यांना, कुठं होते तुम्ही? घरात होतो। हा, काय झालं? झोपलो होतो आम्ही। रात्री 1 वाजता आली ती डायरेक्ट दरवाजा तोडून आत आली आमच्या। आणि तेवढ्यात आम्ही टपक्यात उठलो आणि उठलो तर ते बोलले चाकू आहे आमच्या। मग चाकू म्हणजे आम्ही फार शांतच झालो ना। मग त्यांनी कपाटे बिपाटे हे ते फोडले, पैसे घेतले आणि सोनं नाणं। कसं वर्णन, काय भाषा काय बोलत होते? हिंदी बोलत होते। अशी म्हणजे हिंदी परफेक्ट बोलत नव्हते। हिंदी बोलताना यूपीची हिंदीची भाषा वेगळी असते। काय मराठी माणूस हिंदी बोलतोय खेड्यातला गावातला? मदरला म्हणत होते बुड्डे तू या तेरे ना हे कान नाही कट करून घ्या ऐसा बोलतो। असं म्हणजे तुटके मटकेच बोलत होते। म्हणजे मराठीच असते, फारबी असते। ठीक आहे, दरवाजा कसा तोडला? हे ना असं बंद होतं साहेब, हे याला जॉईंट होतं। घटनास्थळी आलात, चोऱ्या वाढलेल्या आहेत, नागरिक सुद्धा सहकार्य करत आहेत। तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? जनतेला मी आव्हान या अगोदरही केलं आहे, प्रत्येक वेळेस त्या बाईटमध्ये मी काही गोष्टी सांगणार नाही। जनतेला आम्ही आव्हान दिलं आहे की पोलिसाचं जी काही संख्या आहे ती मर्यादित आहे, एरिया खूप मोठा आहे। तर ग्राम सुरक्षा दल आम्ही प्रत्येक गावामध्ये स्थापन केलेलं आहे। ग्राम सुरक्षा दलाच्या मुलांनी पोलिसांना मदत केली पाहिजे। सरपंच आहे, पोलीस पाटील आहे, यांना आम्ही वारंवार सूचना देतो आहे। आणि हा जो परिसर आहे सगळा इरिगेटेड परिसर आहे, कारण पूर्ण बागायत एरिया आहे आणि संपूर्ण गावामध्ये न राहता आता लोक शेतामध्ये राहायला गेलेले आहेत। आणि आमच्या दोन मोबाईल फिरतात नाईट राऊंडला। माझ्याकडे RCP गाड्या 2 आहेत, त्या फिरतात। नाकाबंदी लावतो आम्ही, पोलिसाच्या पद्धतीने काम करत आहे। परंतु याच्यामध्ये नागरिकांनी सुद्धा पोलिसांना मदत केली पाहिजे। जी काय घटना घडलेली याच्या बाबतीत आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि पुढील कारवाई करून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची तजवीज ठेवत आहोत। परंतु नागरिकांनी दक्षता घेणं हे पत्रकारांनी वारंवार दिलेलं आहे। मी कडक भाषेमध्ये बोलतोय की नागरिकांनी स्वतःची सुद्धा रक्षण केलं पाहिजे। आता हा दरवाजा जर बघितला तर प्लायचा दरवाजा आहे, याला जर ग्रिल बसवलं, गरीब कुटुंब जरी असेल तर स्वसंरक्षणासाठी थोडेसे खर्च करून, जसं आपण समाजामध्ये राहत असताना मोटरसायकल घेऊन वापरतो, तर थोडंसं ग्रिल वगैरे बसवावं, कॅमेरे वगैरे बसवावेत। आता इथे जवळजवळ ह्या रस्त्याने येताना 10-12 घरं आहेत। कोणीतरी एकाने जरी कॅमेरा बसवला तर पोलिसाला
दिशा मिळू शकते तपासाची आणि नागरिकांचं जी काही चोरी झालेली मालमत्ता आहे ती रिकव्हरी करण्यासाठी व चोराला शासन करण्यासाठी पोलिसांना मदत होऊ शकते. पोलीस काय ब्रह्मदेव नाहीये. पोलीस त्याच्या टेक्निकनी काम करतो, तांत्रिक विश्लेषणाचा वापर करतो, बातमीदारांशी त्यांचे सुसंवाद साधून जेवढे काही बातमी मिळेल त्याप्रमाणे ते गुन्हे होतात. आता सांगायचं तात्पर्य सांगतो मी तुम्हाला की आळेफाटा पोलीस स्टेशननी 8 दिवसापूर्वी गोधरा गँग पकडलेली आहे. गुजरातमधील जे गोधरा शहर जे आहे त्या गोधरा शहरामध्ये जी काही दंगल गोधऱ्याच्या ठिकाणी झाली तर त्या ठिकाणची आरोपी जेलमधून असताना जेलमधून पॅरलल रजेवरती सुटले होते. त्यांनी एक आयशियर गाडी घेतली. त्या आयशियर गाडीतून नाईट राऊंड करत असताना बातमी मिळाल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला आणि 2 दिवसामध्ये ती गँग पकडली. त्यांच्याकडून 7 ते 8 लाखाचा माल रिकव्हर केलेला आहे. पोलीस काम करत नाही असं नाही आहे. पोलीस 100% काम करतायत. रोजच्या गाड्याचे पेट्रोलिंग करताय. आमच्याकडे किलोमीटर लिहिलेलं आहे. रोज किती गाड्या फिरतायत, किती लोक फिरतायत, पण त्याला नागरिकांची पण साथ असली पाहिजे. मी नागरिकांना आव्हान करतो की तुम्ही जास्तीत जास्त कॅमेरे बसवावेत, एकमेकाची सुसंवाद साधावा आणि जे काही दरवाजे असतील, घराचे ग्रिल्स असतील, खिडकीला लोखंडी आपण ग्रिल बसवतो पण दरवाजाला ग्रिल नसतं. आणि मी कडक भाषेमध्ये बोलतोय वाणी साहेब. साहेब आम्ही ऐकतो तुमचं. हा, आणि हे सगळं जगाला दाखवा. सर हे सगळं दिसणार आहे. आलं लक्षात. आम्ही तुमच्यासाठी आहे. तुम्ही सुद्धा नागरिकातले पोलीस आहात. तुमचं साहेब आम्ही सुद्धा तुमच्या सहकार्य सोबत पाहिजे. आहोत. आम्ही तुमच्या सोबत ठीक. आहोत. नाही इथं काय आहे? बघा इथं जरी एक जरी कॅमेरा असतो दोन्ही घरात तरी काहीतरी अच्छा हे बंद करतो ना. त्यांना कळवले त्यांनी, ते म्हणतात रात्रीच कळवलेलं आहे. फिंगर्स मिळतील हात नका बरोबर. काढले जाऊन एक परिस्थिती आहे. आणि येताना ते तिकडनं झालेलं यांचं केल्यानंतर तिकडे गेले असू शकतात. ते तुम्ही मी सांगू शकतो. चप्पल त्यांच्या तिकडच्या इकडे आल्या असं आहे का? 2-3 जोड. चोराची काही वस्तू भेटते नाही, डॉग स्क्वॉड तिचे पाय गेले ते नाही. नाही आता ही पाय याचा चालतं.